महाकारुणिक भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज, क्रांतिबा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, संत गाडगेबाबा, पेरियार स्वामी नायकर, मातोश्री रमाबाई आंबेडकर यांच्या समग्र विचारांना विनम्र अभिवादन. 1 जानेवारी हा वर्षाच्या सुरुवातीचा दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा दिवस आहे. महाराष्ट्रामध्येच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये 1 जानेवारी हा दिवस भीमा कोरेगाव, जे महाराष्ट्रामध्ये पुण्याच्या जवळ आहे आणि भीमा नदीच्या तीरावर हे कोरेगाव गाव आहे. या भीमा नदीच्या तीरावर 1 जानेवारी 1818 जो इतिहास घडलेला आहे, तो इतिहास संपूर्ण भारताला दिशा देणार आहे, दिशादर्शन करणार आहे. बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हयातीत असेपर्यंत 1 जानेवारीला भीमा कोरेगावला जाऊन ज्यांनी या सामाजिक युद्धामध्ये रणदुंदुभी गाजवलेली होती, अशा त्या शूर महार सैनिकांना मानवंदना देण्यासाठी बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिवंत असेपर्यंत प्रत्येक वर्षाला गेलेले आहेत. माझ्या मित्रांनो, हा इतिहास आपण जर तपासला तर आपणाला असं दिसेल की महात्मा ज्योतिबा फुलेंनी महार या शब्दाचा जो अर्थ सांगितलेला आहे, तर तो अर्थ आपण ध्यानी घेतला पाहिजे आणि त्याच्यापासून या देशातल्या प्रतिगाम्यांनी काहीतरी धडा शिकला पाहिजे की तथागत बुद्धांचा विचार या देशाला, या जगाला जो तारणारा आहे, तो विचार या भारताच्या भूमीमध्ये रुजवण्याचं काम तथागत बुद्धापासून तर या असणाऱ्या 1 जानेवारी 1818च्या युद्धापर्यंत महार या नावानं संबोधला गेलेला जो समाजाचा घटक होता, त्या घटकानं शेवटच्या श्वासापर्यंत तथागत बुद्धाचा विचार या ठिकाणी रुजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे आपणाला या सामाजिक युद्धापासून हे शिकता येईल, ते पाहता येईल. पेशव्यांनी चातुर्वर्ण समाजव्यवस्थेचा जो अतिरेक केलेला होता, प्रामुख्यानं चातुर्वर्ण समाजव्यवस्था हीच अनिष्ट, हीच अमानवी आणि त्याच्यामध्येही त्याचा अतिरेक हा तत्कालीन पेशव्यांनी, जे महाराष्ट्रामध्ये पेशव्यांचं माहेरघर हे पुणे आणि तो इलाखा ओळखला जातो, तर त्या पेशव्यांनी एवढा अतिरेक केलेला होता की महार समाजाला आपला पूर्व इतिहास हा पुन्हा जागृत करावा लागला आणि सामाजिक विचारसरणी, वैचारिक प्रबोधन त्या ठिकाणी अयशस्वी झाल्यानंतर मग इलाज नव्हता कुठलाही आणि म्हणून मग पेशव्यांनी जे युद्ध इंग्रजांसोबत लढायचा प्रारंभ केला होता किंवा चंग बांधला होता, त्यावेळेच्या महार सैनिकांनी पेशव्यांना समजावून सांगितलं की बघा, आताही वेळ गेलेली नाही, आताही जरी आपण सामाजिक समतेचा विचार
आणि त्या आधारे आम्हाला असणारी जी काही वागणूक आहे त्याच्यामध्ये जर आपण बदल करत असाल तर आम्ही आपल्या बाजूनं लढू शकतो. परंतु त्यावेळेसचा पेशवा बाजीराव दुसरा यांनी पूर्णतः झिडकारून टाकलं. जणू काही या महारांमध्ये कुठल्याच प्रकारची ताकद नाही आहे, कुठल्याच प्रकारची बौद्धिकता नाही आहे. आणि म्हणून अंगावर पडलेला एखादा पालापाचोळा ज्याप्रमाणे एखाद्या आपल्या बोटाने हे फेकून द्यावं, कचरा समजावा, अशा प्रकारे त्यांनी त्यावेळेच्या महार सैनिकांना नाकारलं. आणि मग जिथं प्रबोधन चालत नाही, जिथं वैचारिकता चालत नाही, जिथं समजदारी चालत नाही, त्या ठिकाणी प्रतिगाम्यांना धडा शिकवण्याचं काम माझ्या मित्रांनो बौद्धिकता आणि अंगी असणारी शक्ती याचा संगम करून आपण काय करू शकतो याचा नमुना जर पाहायचा असेल तर आपण 1 जानेवारी 1818चं जे युद्ध आहे, मी त्याला सामाजिक युद्ध म्हणतो माझ्या मित्रांनो. हे सामाजिक युद्ध आहे, सामाजिक परिवर्तनाचं युद्ध आहे. हे तथागत बुद्धांचा विचार रुजवणारं युद्ध आहे. आणि म्हणून आपण ते युद्ध जे आहे त्याचा अभ्यास केला पाहिजे. जसं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की जो इतिहास विसरतो तो इतिहास घडवू शकत नाही. आणि म्हणून मग आपण तो इतिहास पुन्हा पुन्हा वाचला पाहिजे, त्याच्यावर चिंतन केलं पाहिजे, विवेकबुद्धीनं निर्णय घेतला पाहिजे. आणि हा देश अमानी बनवण्याचा प्रयत्न जे जे घटक करत आहेत त्या घटकांना आपणाला मानवी दृष्टिकोनातून धडा शिकवण्याचं काम जर करायचं असेल तर हे असणारं भीमा कोरेगावचं युद्ध त्याचा आपण अभ्यास केला पाहिजे. मी आपणाला अत्यंत महत्त्वाची अशी गोष्ट फार 1-2 मिनटामध्ये सांगेल की या देशामध्ये प्रतिगाम्यांनी ज्यांना ज्यांना हरवलेलं आहे, प्रतिगामी शक्तीच्या पुढे ज्यांनी ज्यांनी नांग्या टाकलेल्या आहेत, तर त्यामधला या देशातला सगळ्यात शेवटचा घटक कोणता असेल तर माझ्या मित्रांनो या प्रतिगाम्यांनी ज्यांना महार संबोधलेला आहे तो महार हा अंतिमतः सगळ्यात शेवटच्या टोकाला, सगळ्यात शेवटी हा हारला असं मी म्हणत नाही, परंतु शेवटपर्यंत टक्कर देण्याचं काम या प्रतिगाम्यांसोबत कोणी केलं असेल तर महारांनी केलेलं आहे. आणि म्हणून महात्मा फुलेंनी या महार या शब्दाचा अर्थ जो सांगितलेला आहे, महार म्हणजे सगळ्यात मोठा शत्रू ज्याला म्हटलेला आहे. या प्रतिगाम्यांचा सगळ्यात जबरदस्त आणि महान असा शत्रू कोण असेल तर तो हा महार घटक आहे माझ्या मित्रांनो. शेवटपर्यंत या घटकानं कुठंच आपली नांगी टाकलेली नाही आहे, हार मानलेली नाही आहे. आणि म्हणून आपणाला 1818 म्हणजे आता घडलेलं युद्ध आपणाला वाटेल माझ्या मित्रांनो. 18व्या शतकातलं युद्ध आहे, ईस्ट इंडिया कंपनी वर्सेस. आता हे लोक काही मराठा वगैरे युद्ध असं म्हणत आहेत, मराठा वर्सेस ईस्ट इंडिया कंपनी असं संबोधतात. म्हणजे या देशातला कुणबी मराठा देखील आमच्यासोबत होता असं संबोधतात. पण माझ्या मित्रांनो तसं नाही आहे. ठीक आहे, पेशव्यांमध्ये असणारे सैनिक असतील ते. जर पेशव्यांनी ऐकलं असतं आपल्या महार सैनिकांचं तर होऊ शकते त्यावेळेला महार सैनिक हा पेशव्यांच्या साईडनं लढला असता. परंतु माझ्या मित्रांनो या आपल्या महार सैनिकांनी त्यांना समजावून सांगितलं, त्यांनी ऐकलं नाही. आणि म्हणून कुठलाही इलाज नसताना मग आपले 500 जे महार सैनिक होते तर ते लढले मग ईस्ट इंडिया कंपनीकडून म्हणजे ब्रिटिशांकडून. आणि अक्षरशः ज्याला धुवा उडवणं म्हणतात, 28,000 असणाऱ्या पेशव्यांच्या सैनिकांची कत्तल हे 500 महार सैनिकांनी केलेली आहे. याला किती जरी आपण लपवतो म्हटलं माझ्या मित्रांनो तर इतिहास अशी गोष्ट असते की त्याला कोणीही उकरून काढू शकतो. तसे की महात्मा फुलेंनी शिवाजी महाराजांना पुढे आणलेला आहे. आणि म्हणून इतिहास हा काही कालावधीपर्यंत एखाद्या वेळेस लपून बसेल, परंतु पुढे मात्र तो आल्याशिवाय राहत नाही.
आणि म्हणून मी आपणाला सांगतो की अंतिम टोकापर्यंत लढा देणारा हा महार सैनिक जो होता, महार समाज जो होता, हा तथागत बुद्धांचा पाईक होता. आणि म्हणून बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956ला धर्मांतरांचं आव्हान केल्याबरोबर नागपूरला करोडोच्या संख्येमध्ये, लाखोच्या संख्येमध्ये महार समाज हा धावून याच्यासाठी गेलेला आहे की बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या समाजाचे होते म्हणून धावून गेला असं नाही. तर ताजा ताजा बुद्धाचा विषय जो होता, ताजा ताजा बुद्धांचा विचार जो होता, ताजं अक्षरशः तत्त्वज्ञान तथागत बुद्धाचं जे होतं ते महार सैनिकांजवळ, महार समाजाजवळ होतं माझ्या मित्रांनो. त्याच्या अगोदरचा बहुजन समाज हा केव्हाचाच हारलेला होता. त्याच्या अगोदरचा असणारा जो काही क्षत्रिय समाज हा केव्हाचाच हारलेला होता. वैश्य समाज हा केव्हाचाच हारलेला होता. शेकडो वर्ष, हजारो वर्ष होऊन गेलेले होते त्यांना हारून, या चातुर्वर्णाच्या पुढे नांगी टाकून. परंतु तथागत बुद्धाचा विचार जिवंत ठेवण्याचं काम या महार समाजानं, या अस्पृश्य समाजानं या अंतिम टोकापर्यंत तो विचार जागृत ठेवलेला होता, अवगत करून घेतलेला होता, अंगी बाळगलेला होता. आणि म्हणून तो ताजा ताजा बुद्धाचा विचार या महार समाजाजवळ होता. आणि म्हणून महार समाजाला असं वाटलंय अंतर्गत मनापासून, मानसिक स्थितीपासून, वैचारिक क्षेत्रापासून, व्यावहारिक क्षेत्रापासून की अरे हा तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेला विषय जो बुद्धाचा आहे, धर्म जो बुद्धाचा आहे, तो तर आमचाच आहे. आणि म्हणून हा महाराष्ट्रातला महार समाज हा नागपूरला धावून गेला आणि लाखोच्या संख्येमध्ये बुद्ध धम्माचा स्वीकार केला. आणि म्हणून असं म्हटलं जाते माझ्या मित्रांनो, हे काय नव्यानं धर्मांतर नाही, आम्ही आमच्याच पूर्वीच्या धर्मामध्ये प्रवेश घेतलेला आहे. त्याचं कारण असं आहे की संपूर्ण बौद्ध धम्म जो होता, तथागत बुद्धाचा धम्म जो होता, तो या देशाचाच धम्म होता. आणि म्हणून आपणाला जो फार अगोदर हारलेला आहे त्याला तयार करायला आपल्याला विलंब लागत आहे माझ्या मित्रांनो. परंतु उघड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं म्हटलेलं नाही आहे की संपूर्ण भारत बौद्धमय करीन. कारण बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हे पक्क माहीत होतं. त्यांनी जे ग्रंथ लिहिले आहेत, हु द शूद्राज, अस्पृश्य मूळचे कोण, हे जे सामाजिक ग्रंथ लिहिलेले आहेत, याच्यावरून आपल्या लक्षात येईल माझ्या मित्रांनो, तथागत बुद्धाचा विचार हा या संपूर्ण देशामध्ये तथागत बुद्धांनी, सम्राट अशोकांनी पसरवलेला होता. तो आपल्या रोमात भरलेला आहे. त्याला फक्त आपल्याला जागृत करायचं आहे, त्याचं प्रबोधन करायचं आहे. आणि ज्या प्रमाणात मनापासून आपण प्रबोधन करू, अंतःकरणापासून आपण प्रबोधन करू, तर तेव्हा त्याचा परिणाम होणार आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे एक ना एक दिवस भारत बुद्धमय झाल्याशिवाय राहणार नाही माझ्या मित्रांनो. हे बोधिसत्वाचे असणारे शब्द आहेत. आणि म्हणून माझी आपणाला नम्र विनंती आहे की महार सैनिकांनी भीमा कोरेगावचं युद्ध जे लढलेलं आहे, त्याच्या मागचा विचार कोणता होता तो आपण ध्यानी घेतला पाहिजे. त्याच्या मागचा विचार हा होता की आम्हाला समानतेची वागणूक मिळाली पाहिजे. पेशव्यांनी ऐकलं नाही. मग समानतेची वागणूक हे सगळ्या स्तरावरची आली. हे सामाजिक स्तर आला, आर्थिक स्तर आला, वैचारिक स्तर आला, शैक्षणिक स्तर आला, ज्ञानाचा स्तर आला, गुणवत्तेचा स्तर आला. या सगळ्या स्तरावर समानतेची वागणूक ही मिळाली पाहिजे. आणि जर दिल्या गेली नाही माझ्या मित्रांनो, तर भीमा कोरेगाव आठवलं पाहिजे आपण. आणि ती असणारी शूरवीरता जी आहे ती आपल्या अंगी आहे. आणि म्हणून माझ्या मित्रांनो, भीमा कोरेगाव जर या देशामध्ये पुन्हा घडवायचं नसेल, त्या प्रतिगाम्यांनी हे ध्यानी घेतलं पाहिजे की आज देखील आपणाला या देशामध्ये जो अस्पृश्य वर्ग गणला गेलेला होता, मग त्याच्यामध्ये मातंग समाज असेल, आजचा चर्मकार समाज असेल, आजचा वाल्मिकी समाज असेल, आजचा असणारा तेली, कोळी, माळी, लोहार, सुतार, धनगर, कुंभार हा वर्ग असेल, बेलदार वर्ग असेल, पारधी वर्ग असेल, तर या तमाम वर्गाला या देशातला, हा तर महाराष्ट्राचा झाला,
वेगवेगळ्या नावानं संपूर्ण राज्यामध्ये देखील आहे तो. आणि म्हणून मग या प्रतिगाम्यांनी विचार केला पाहिजे की जर भीमा कोरेगावची लढाई पुन्हा जर या देशामध्ये अस्तित्वात आणायची नसेल तर समानतेची वागणूक आपण दिली पाहिजे. आणि अंतिमतः मी आपणाला हे सांगेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपणाला सांगितलेलं आहे की देगमाय जोगवा असं म्हणून कोणी भीक वाढत नसते माझ्या मित्रांनो. आणि म्हणून आपणाला आपल्या अस्तित्वाची लढाई स्वतः लढावी लागणार आहे. आम्हाला समानतेची वागणूक द्या असं म्हटल्यापेक्षा समानतेची वागणूक न देणारा जो असेल तो आपला असणारा सामाजिक शत्रू आहे, तो राष्ट्रीय शत्रू आहे, तो राष्ट्राला घातक आहे. आणि म्हणून त्या समाजसमूहाला व्यक्तीला आपण सरळ करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्यामुळे माझ्या मित्रांनो आपल्या अंगी ज्याप्रमाणे त्यावेळेला महार सैनिकांनी शूरवीरता दाखवली तर काय आपल्यामध्ये समानता प्राप्त करून घेण्याची शूरवीरता नाही आहे. सगळ्या स्तरावरची समानता अस्तित्वात आणण्यासाठी जी काही बौद्धिकता लागते ती काय आपल्यामध्ये नाही आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपणाला जे संविधान दिलेलं आहे त्या संविधानाचा वापर करून जी आर्थिक लढाई असेल, जी शैक्षणिक लढाई असेल, जी वैचारिक लढाई असेल, जी सांस्कृतिक लढाई असेल, शारीरिक लढाई ठीक आहे 1818मध्ये आपण त्यावेळेचा तो कालावधी तसा होता, त्यावेळेची ती परिस्थिती तशी होती. ते असणारे राजे महाराजे असणारे जे काय ते आपसामध्ये लढाई करत होते. परंतु माझ्या मित्रांनो आता भौगोलिकता वाढलेली आहे, हा देश स्वातंत्र्य झालेला आहे. संपूर्ण असणारे जे काही लहान लहान राज्य जे आहेत त्याच्या असणाऱ्या सीमा नष्टप्राय करण्यात आलेल्या आहेत. आणि म्हणून भारत देशामध्ये समानता अस्तित्वात जर आणायची असेल आपणाला तर मागासवर्गीय समाज जो जो या देशातील लोकांनी ठेवलेला असेल त्या तमाम मागासवर्गीय समाजाने हा विचार केला पाहिजे की आपणाला आर्थिक समानता स्वतः आणावं लागणार आहे, शैक्षणिक समानता स्वतः आणावं लागणार आहे, सांस्कृतिक समानता स्वतः आणावं लागणार आहे. ही लढाई पहिल्यांदा आपण आपसामध्ये लढणं गरजेचं आहे. ही अंतर्गत लढाई आहे. ज्याप्रमाणे तथागत बुद्धाचा विचार आपल्याला सांगतो आहे, जी मेडिटेशन तथागत बुद्धांनी सांगितलेलं आहे, आपणच आपलं अंतर्निरीक्षण केलं पाहिजे की आपल्यामध्ये सामाजिकता किती आहे, आपल्यामध्ये त्यागभावना किती आहे, आपल्यामध्ये चांगले गुणधर्म किती आहेत. या सगळ्या गोष्टीचा विचार करून माझ्या मित्रांनो तमाम जो घटक या देशामधला जो बहुजन समाज आहे, जो मागासवर्गीय समाज आहे, त्या समाजानं आपल्या असणाऱ्या अंतर्गत समाजाअंतर्गत एक प्रकारची लढाई लढून आपणाला सर्वांगीण समानता अस्तित्वात आणण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या अनुषंगानं आपणाला आपल्या कमाईचा, आपल्या बौद्धिकतेचा, आपल्या सर्व सुखसाधनांचा जो काही वाटा आहे, ज्याला विसावा हिस्सा म्हटलेला आहे, तो आपण आपल्या समाजाला दिला पाहिजे. हे आता तरी आपण ध्यानी घेणं गरजेचं आहे. 1950 पासून संविधानाचा अंमल सुरू झाला तेव्हापासून तर आतापर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वैचारिक धनाच्या आधारावर जो जो मागासवर्गीय वर्ग पुढे गेलेला आहे त्या वर्गानं आजही इंट्रॉस्पेक्शन करण्याची गरज आहे, आजही अंतर्निरीक्षण करण्याची गरज आहे की मी माझ्या समाजाला विसावायचा दिला काय. माझ्या मित्रांनो प्रतिगामी समाजासमोर लढाई करणं हे सोपं आहे, परंतु आपण आपल्यामध्येच आपसामध्ये स्वतःच्या मनामध्येच लढाई करणं हे अत्यंत कठीण आहे. ही प्रामाणिकता आपल्यामध्ये आहे काय हे अंतर्निरीक्षण आपण केलं पाहिजे. आपणच आपल्या पात्रावर भात ओढण्याचं काम जर केलं असेल जास्त तर माझ्या मित्रांनो आपण प्रतिगाम्यांसोबत लढलं पाहिजे हा म्हणण्याचा अधिकार आपल्याला मिळत नाही. आजच्या तारखेला त्यावेळेसचे असणारे संदर्भ बदलले, आजचे संदर्भ बदलले. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी मी आहो असं जे जे म्हणत असतील त्या व्यक्तींनी, त्या परिवाराने, त्या समाजाने हे प्रथमतः तपासलं पाहिजे की मी माझ्या समाजासोबत किती प्रामाणिक आहो. आणि माझ्या मित्रांनो आपण जर बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारासोबत प्रामाणिक राहिलो नाही तर भीमा कोरेगावचं असणारं युद्ध हे विरुद्ध दिशेनं
वेगळ्या परिस्थितीमध्ये हे पलटल्याशिवाय राहणार नाही, हे आपण ध्यानी घेतलं पाहिजे. त्यावेळेस 500 शूरवीर महार सैनिक एकत्रित येऊन लढले, कारण त्यांच्यामध्ये युनिटी होती, त्यांच्यामध्ये ऐक्य होतं. आणि म्हणून आपण आपलं सर्वांगीण ऐक्य जर गमावून बसलो माझ्या मित्रांनो, तर आपण असणारी यानंतरची लढाई हे जिंकू शकणार नाही. त्यावेळेच्या भीमा कोरेगावच्या असणाऱ्या युद्धापासून आपण कोणता धडा घेतला पाहिजे? पहिला धडा आपण हा शिकलो पाहिजे की आपण युनाईट राहिलो पाहिजे. कशासाठी युनाईट राहिलो पाहिजे? स्वार्थ साधण्यासाठी, आपल्याच पात्रावर भात ओढण्यासाठी, अहमपणा बाळगण्यासाठी, मीच मोठा हो मोठेपणा मिरवण्यासाठी. माझ्या मित्रांनो, महार सैनिक एका जुटीनं लढले म्हणून 28,000 पेशव्यांची कत्तल ते करू शकले आणि ब्रिटिशांना ते युद्ध जिंकून दिलं त्यांनी. आपणाला जर बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सामाजिक युद्ध जिंकून द्यायचं असेल तर स्वतःला बौद्ध समजणारा जो फार मोठा घटक या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये आहे, स्वतःला मागासवर्गीय समाज समजणारा फार मोठा घटक जर या देशामध्ये आहे, तर त्या प्रवर्गानं, त्या समाजानं एकजुटीनं, त्यागाच्या भावनेनं, आणि म्हणून मी म्हटलेलं आहे एकजूट कशाची, युनिटी कशाची, तर आपल्या असणाऱ्या ताकदीची. एकजूट कशाची, तर आपल्या असणाऱ्या त्यागाची. एकजूट कशाची, तर अहमपणा नष्ट करण्याची. एकजूट कशाची, तर निर्मळतेनं वागण्याची. आणि म्हणून माझ्या मित्रांनो, एकमेकाला असणारी जी वागणूक आहे ती अत्यंत तोलामोलाची आपण दिल्या गेली पाहिजे. त्याग हा प्रत्येक व्यक्तीनं केला पाहिजे. निर्मळता हा प्रत्येक व्यक्तीनं त्या ठिकाणी अंगी बाळगली पाहिजे. आणि असं जर आपण करू तरच आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी शोभणार आहोत. अन्यथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण गद्दार झालो असा आता नव्याने येणारी जी पिढी आहे हा आपला उद्धार केल्याशिवाय राहणार नाही माझ्या मित्रांनो. आणि म्हणून येणारी जी नवीन पिढी आहे तिनं जर आपणाला चांगलं म्हणायचं असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण गद्दार झालो नाही असं समजायचं असेल, तर अजूनही वेळ गेली नाही माझ्या मित्रांनो. आपण त्याग केला पाहिजे. आपणच एकटे श्रीमंत झालो पाहिजे. आपल्याकडेच बुद्धिमत्ता आली पाहिजे. आपणच बुद्धिमत्तेचे अलेक्झांडर झालो पाहिजे. आपलीच माडी 4 मजली 5 मजली 10 मजली झाली पाहिजे. अशा प्रकारचा विचार करणं हा सोडून दिला पाहिजे. आणि या महाराष्ट्रातला, या देशातला गरिबातला गरीब माणूस हा आर्थिक बाबतीमध्ये पुढे कसा येईल, वैचारिक बाबतीमध्ये पुढे कसा येईल, कर्मकांडापासून दूर कसा राहील, प्रतिगमनापासून अलर्ट कसा होईल, शैक्षणिक क्षेत्रामध्ये तो पुढे कसा जाईल, हा विचार आपण अंगी बाळगला पाहिजे. आणि तरच आपण असणारी नव्या स्वरूपाची भीमा कोरेगावसारख्याची असणारी जी लढाई आहे, तसं भीमा कोरेगावला युद्ध जरूर झालं, पण माझ्या मित्रांनो अजूनही मी पुन्हा आपणाला सांगतो, ते सामाजिक युद्ध होतं, ती वैचारिकतेचं युद्ध होतं, तथागत बुद्धांचा विचार रुजवणारं ते युद्ध होतं. आणि म्हणून आज आपण नव्या स्वरूपामध्ये, नव्या पद्धतीनं बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार या ठिकाणी रुजवण्यासाठी आपण एक झालो पाहिजे. आणि इथं कोणीच गरीब राहणार नाही, इथं अतिरिक्त कोणी श्रीमंत होणार नाही. सम्यक मार्ग जो उन्नतीचा आहे तथागत बुद्धाचा, तो आपण बाळगला पाहिजे, तो रुजवला पाहिजे आणि समाजामध्ये पेरला पाहिजे. आणि हे जर आपणाला बघायचं असेल तर मी नम्र विनंती संपूर्ण महाराष्ट्राच्या आणि देशातल्या तमाम माझ्या बौद्ध बांधवांना, बहुजन समाजाला विनंती करतो की आपण महाराष्ट्रातील अकोला शहर जे जिल्ह्याचं आहे, जे हायवे नंबर 6वर आहे, त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठान ही ऐतिहासिक संस्था आहे. एवढा मोठा इतिहास आणि हा सगळा विचार सांगत असताना मी आपणाला एक साधं संस्थेचं उदाहरण जे सांगत आहो, तर आपणाला त्याचं नवलही वाटेल की एवढा मोठा हा समग्र बदलाचा, परिवर्तनाचा इतिहास आणि असणारी ही संस्था याचा काय संबंध आहे. पण माझ्या मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठान ही समग्र समानतेची लढाई लढणारी महाराष्ट्रातील नव्हे, अहमपणा आपण समजू नका, मी नम्रपणे आपणाला सांगतो आहे,
अत्यंत शालीनतेनं प्रामाणिकपणाने मी आपणाला सांगतो आहे की परिवर्तनाची लढाई लढण्याचा प्रारंभ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधनाच्या आधारावर, कार्यकर्तृत्वाच्या आधारावर, तत्त्वज्ञानाच्या आधारावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठान ही ऐतिहासिक संस्था, ही लढाई लढण्याचं काम या संस्थेनं प्रारंभ केलेला आहे. आपण अकोला शहरामध्ये यावे ही आपणास कडकडीची नम्र विनंती मी करतो. आणि ही जी संस्था आहे, ही संस्था ही लढाई कशी लढत आहे, संघर्ष कसा करीत आहे, शौर्य दिनाच्या या असणाऱ्या पर्वावर कशा प्रकारचं शौर्य समाजामध्ये अस्तित्वात आलं पाहिजे हे या संस्थेने ठरवलेलं आहे. ते जर आपणाला तपासायचं असेल तर आपण अकोला शहराला भेट द्यावी, या संस्थेला भेट द्यावी आणि संस्था जी एक प्रकारे सामाजिक परिवर्तनाचं काम करत आहे त्याचा अभ्यास आपण करावा, अशी मी आपणाला कडकडीची मनापासून नम्र विनंती करतो आहे. आणि या शौर्य दिनाच्या पर्वावर भीमा कोरेगावला जे लाखो बौद्ध अनुयायी, पुन्हा लाखो बहुजन समाजाचे लोक देखील येत आहेत, लाखो मागासवर्गीय समाजाची मंडळी देखील त्या ठिकाणी येत आहे, देश विदेशातून अभ्यास करणारी मंडळी त्या ठिकाणी येत आहे. त्या भीमा कोरेगावला उपस्थित झालेल्या लाखो भीम सैनिकांना, समाज बांधवांना या असणाऱ्या शौर्य दिवसाच्या मी शुभेच्छा देतो आहे, त्यांचं अभिनंदन करतो आहे. आणि ऐतिहासिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठान हे ऐतिहासिक कार्य करणाऱ्या संस्थेद्वारा देखील आपणा सगळ्यांचं या शौर्य दिनाच्या पर्वावर हार्दिक अभिनंदन करतो आहे, शुभेच्छा देतो आहे. आणि एवढंच सांगून मी या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय भारत.